थोडक्यात बोलेल. जोरदार टाळ्यांनी स्वागत ईशा केसकर. धन्यवाद. काय म्हणताय धाराशिवकर? काही आवाज नाहीये. दमलात का? खूप वाट बघायला लावली का? सॉरी तयार व्हायचं होतं ना तुमच्यासाठी. काय म्हणताय? जय भवानी, जय शिवराय. कुठे आहे आवाज? हरकत नाही, पण मला इथे एवढ्या संख्येने तुम्ही येऊन मला जो काही सन्मान देताय आणि प्रेम देताय त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे. थँक्यू सो मच. आणि खूप सॉरी वाट बघायला लावल्याबद्दल. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप शुभेच्छा. महाराजांबद्दल कायच बोलू, आपण सगळे पामर छोटी माणसं. त्यांच्यासारखे विचार अंगवळणी असणं आणि मग ते बांधून तसं वागणं, याच्यासाठी खरंच तुम्ही मूळ काय म्हणताल महापुरुषच व्हायला हवं ना. आणि त्यातून आज आकाशजींनी या इतक्या सगळ्या महिलांचा इथे एका शिक्षिकेचा गौरव करून खऱ्या अर्थाने महाराजांना एक आदरांजली वाहिली असं म्हणूया आपण, हो ना. कारण मला वाटतं महाराजांसारखं स्त्रियांप्रतीचा जो आदर आहे तो कधीच कोणामध्येही बघायला मिळणार नाही, हो ना. महाराजांच्या राज्यात कशा होत्या स्त्रिया? खुश होत्या. आपण आज खुश आहोत, हो की नाही? मोकळेपणाने जगतोय, छान आपल्या काय उमेदीवर जगतोय, उभे राहतोय स्वतःच्या पायावर. तर मला असं वाटतं त्या सगळ्याबद्दल आपण महाराजांचे कायमच ऋणी असायला हवं, हो की नाही. आणि मुलांना शाळेत तर शिकायला मिळतंच, आम्हीही शिकलो, सगळे आई वडीलही शिकले असतील. फक्त त्याची एक आठवण असावी एवढेच मला वाटतं. एक कलाकार म्हणून अहो कशासाठी आलोय आपण. पण डायलॉग म्हणणार, पण आज तुम्ही मला सांगायचं कुठला डायलॉग ऐकायचा आहे तुम्हाला. तुम्हाला माझं कुठलं पात्र आवडलं? काय 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 कला का बानू का शनया? नको, कलाचा डायलॉग घेऊ का? पण मग कोणाला तरी चांदेकर व्हावं लागेल ना. कोण होणार चांदेकर? प्रेक्षकांमधनं कोणीतरी पाहिजे, त्याच्यासारखा आखडूच पाहिजे. तुमच्या सोलापूरचाच होता ना, आहे म्हणजे अक्षर कोठारी, माहितीये का तुम्हाला हे? मग कोण येणार? त्याच्यासारखं भांडकुदळ पाहिजे कोणीतरी. कोणीही चालेल. डायलॉग म्हणता आला पाहिजे. इथे आल्यावर नाही म्हणायचं की मी नाही म्हणणार, घाबरायचं नाही. मराठी चांगलं पाहिजे. आणि शिक्षिका आहे तिथे. कोण येणार? कोणी या, स्टेजवरचंही कोणीही चालेल, पण ज्यांनी मालिका बघितली आहे. कोणीच नाही आला का? कोणी पुढाकार घेताय? कोणी चांदेकर होण्याचा? कुठला डायलॉग? पण या 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 तुम्ही या. सरोज मॅडम आल्या. खरे मॅडम तुमचं नाव सांगा मला. थँक्यू ज्योतिताई, एवढं धाडस दाखवल्याबद्दल. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या प्लीज. त्या माझ्या चांदेकर आहेत. तर मी त्यांना एक डायलॉग देते आणि मग मी माझा डायलॉग घेते. प्लीज. झालं. माझं सारखं आपलं मीच दिसतो का तुला? तुला मी दिसतच नाही कधी चांदेकर. पण मी पण तुझ्या रूम मध्ये राहायला आलीये ना. मग स्वतःशीच लग्न करायचं होतं ना, कशाला केलंस माझ्याशी लग्न? अहो चांदेकर, आणि तू माझ्याशी म्हणतोस ते नाही दिसत तुला? झालं मॅडम ना, मी चांदेकर म्हणून अप्रूव्ह केलेलं आहे. भांडण संपूच शकत नाही.
अशा पद्धतीने ज्योतिताईंनी आपल्याला एक छोटीशी एंटरटेनमेंट केलेली आहे. आणि खरं सांगायचं तर मी तुमच्या सगळ्यांचा खूप अचानक निरोप घेतला लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतनं. पण परिस्थिती तशी होती. शेवटी आज जान है तो जहान है म्हणतात. तर माझ्या डोळ्याला एक छोटासा फोड आला होता.